हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही जात आहोत जयपूर फिरायला. तर आमचा आजचा दिवस स्टार्ट होत आहे. चला हाय करा सगळ्यांनी, हाय. चलो 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 चलो. हॅलो गाईज, फायनली खूप वेट केल्यानंतर आम्हाला एक ऑटो भेटली होती आणि आम्ही जातोय मोती डंगरी टेम्पल. आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातोय आम्ही. आपण जे ओला उबेर ॲप्स यूज करतो ते इथे यूज करूच नका, कारण हे लोक राईड्स ॲक्सेप्ट करत नाहीत. जयपूर फिरायला तुम्हाला ऑटो, टॅक्सी, बाईक्स, इलेक्ट्रॉनिक ऑटो, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि मेट्रो अवेलेबल आहेतच. बट गाईज, आम्ही सगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट ट्राय केले होते. देन आम्ही डिसाईड केलं की आपण एक बाईकच रेंटने घ्यायची आणि आम्ही सेकंड डेजपासून स्कूटी रेंटने घेतली होती. तर फायनली गाईज, आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात पोहोचलो होतो आणि खरंच मंदिर खूप सुंदर होतं आणि मंदिरात गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन खूपच फास्ट झालं आणि चांगलं झालं. बरं झालं, आमचं दर्शन खूप फास्ट झालं आणि चांगलं झालं, कारण पुढे जाऊन आम्हाला खूप सारे स्पॉट्स कवर करायचे होते. मग खूप सारे फिरायची गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या, त्या आम्हाला कंप्लीट करायच्या होत्या फर्स्ट डेमध्ये. तर गाईज, आम्ही फर्स्ट टाईम इलेक्ट्रॉनिक ऑटोमध्ये बसलो होतो, पण त्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता. ऑटोमध्ये बसल्यावर आम्ही खूप कॉमेडी केली, मस्ती केली आणि खूप एन्जॉय करत गेलो. नंतर आम्ही गेलो होतो लंचसाठी रेस्टॉरंटला आणि हे रेस्टॉरंट होतं हवा महलच्या अगदी समोर. पण गाईज, तुम्हाला सांगते, तिथली दाल बाटी एक नंबर होती. तिथे सगळ्यात फेमस आहे दाल बाटी चुरमा आहे आणि तिथे गेल्यावर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप भारी आणि टेस्टी असते. गाईस, आम्ही पूर्ण प्रॉपर जेवण केलं, कारण आम्हाला त्यानंतर खूप फिरायचं होतं आणि जेवण झाल्यावर आम्ही निघालो जलमहलकडे. जलमहलला पोचलो आणि तिथे बघितलं, जलमहल खरंच खूप सुंदर आहे. जलमहलच्या चारी बाजूला पाणीच पाणी आणि आतमध्ये ते महल आहे. खूप छान दिसत होतं लांबून, पण तिथे आतमध्ये जाण्याची एंट्री बंद होती. त्यामुळे आम्ही लांबूनच पाहिलं आणि खूप सारे व्हिडिओज, फोटोज घेतले, कारण तिथे लोक तेच करत होते. सगळे लोक बिलकुल व्हिडिओज, फोटोज आणि काही काही लोक तर प्री वेडिंग शूटसाठी पण आलेले होते. खूप सारे कपल्स होते प्री वेडिंग शूटसाठी. जर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता जयपूरला प्री वेडिंग शूट करायला, जलमहलला. त्यानंतर गाईज, आम्ही गेलो सिटी पॅलेसला आणि सिटी पॅलेसला गेल्यावर आम्ही तिथे सगळ्यात आधी एंट्री तिकीट काढलं. अशा प्रकारचं तिकीट असतं, एंट्री तिकीट म्हणता याला. आणि तिथे खूप लाईन होती एंट्री तिकीटला, कारण आम्ही गेलो होतो पीक सीझनमध्ये, त्यामुळे तिथे खूप सारे लोक फिरायला आलेले होते. सिटी पॅलेस खूप सुंदर आणि खूप मोठं आहे. आम्हाला ती फिरता फिरता संध्याकाळ झाली होती. तिथे खूप सारे म्युझियम्स आहे. म्युझियम्समध्ये म्हणजे राजे होते जुने काळातले, त्यांनी ते काय कपडे वेअर करायचे, ते कसे राहायचे, त्यांच्या डिशेस, त्यांचे भांडे कसे होते, त्यांची बैठक व्यवस्था कशी होती, त्यांचे दरबार कसे होते आणि त्यांचे लढायला जायचे हत्यार कसे होते, सगळ्या गोष्टी त्या म्युझियम्समध्ये ठेवलेल्या आहे. असं नवनवीन गोष्ट आपल्याला बघायला भेटते तिथे गेल्यावर, जे आपण बघितलं नसतं, आपण पिक्चर्स वगैरेमध्येच बघितलेलं असतं, त्या गोष्टी आपल्याला तिथे जाऊन बघायला भेटतात आणि ते बघून खूपच वेगळं आणि एक्सायटेड वाटतं. म्हणजे काहीतरी नवीन गोष्ट आपण आपल्या रोजच्या जीवनात जे बघतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पण तिथे बघतो आणि अनुभवतो. गाईज, मला अशा ऐतिहासिक गोष्टी बघायला खूप आवडतात, म्हणून मला थोडा इंटरेस्ट येत होता तिथे. आणि माझा सगळ्यात
फेवरेट हा इतिहासाचा टॉपिक आहे माझा. शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो माझा फेवरेट इतिहास आहे आणि मला असं वाटतं की खूप लोकांचा तो फेवरेट असेल, कारण शिवाजी महाराज सर्वांचेच फेवरेट आहे. त्यानंतर काही आम्ही गेलो होतो सिटी पॅलेसच्या कठपुतली शोला. तिथे एक शो चालू होता आणि खूप सुंदर होता तो शो. मी आत्तापर्यंत तरी तो शो टी व्हीमध्येच बघितला होता, पण आता रिअलमध्ये बघितला. मला खूपच आवडला, खूपच इंटरेस्टिंग होता. गाईज आम्हाला फिरता फिरता संध्याकाळ झाली होती, पण संध्याकाळी सिटी पॅलेस इतकं सुंदर दिसत होतं आणि तिथे जे लाइटिंग लावले होते त्यांनी, त्यात तर अजूनच सुंदर दिसत होतं. खूपच सुंदर, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत मी, इतकं छान दृश्य होतं ते. ऑलमोस्ट आमचं सिटी पॅलेस पूर्ण बघून झालं होतं आणि आम्ही खूपच थकलो होतो. जे आम्हाला बघायचं होतं ते आम्ही सगळं बघितलं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि निघाल्यावर आम्ही तिथे खाल्ली पाणीपुरी. तिकडची पाणीपुरी टेस्ट करून बघितली आम्ही. आणि त्यानंतर गेलो आम्ही हवा महलला, कारण तिथले लोक सांगत होते की हवा महल रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसतं. त्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो आणि गेलो घरी. आणि आम्ही खूप थकलो होतो. आम्ही आमच्या रूमवर गेल्यावरच जेवण वगैरे केलं फिनिश आणि झोपलो डायरेक्ट. तर गाईज, अशा छान छान ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपलं आयुष्य एन्जॉय करत राहा.